नमस्कार, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कड्यावरचा गणपती। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ अंजर्ले नावाचे एक बंदर आहे। दापोलीपासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर हे निसर्गरम्य गाव आहे। याच गावात सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपती हे स्थान आहे। प्राचीन काळात हे मंदिर समुद्रकिनारी होते। समुद्रकिनाऱ्यावर अजयरायलेश्वर व सिद्धिविनायक अशी 2 मंदिरे होती। नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिराची प्रतिष्ठापना टेकडीवर करण्यात आली। मंदिराचा आवार विस्तीर्ण असून मध्यभागी गणपती व त्या शेजारी शंकराचे मंदिर आहे। गणपती मंदिरासमोर सुदर्शन तलाव आहे। ज्यावेळी टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आले त्यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगर माथ्यावर पडले। त्याला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले। तर हा मंदिरासमोर असलेला सुदर्शन तलाव आहे। आणि गणपती मंदिरा शेजारी हे शिव मंदिर आहे। तर हा रस्ता जातोय गणपतीच्या पावलाकडे, जिथे पहिलं पाऊल पडलंय। हे छोटंसं मंदिर कड्यावर आहे। इकडनं यायला पायवाट सुद्धा आहे, पण आम्ही कारने आलोय त्याच्यामुळे आम्ही पहिल्या मंदिरात गेलो। जर तुम्ही दापोलीत यायचा प्लॅन करत असाल तर ह्या मंदिराला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका। इथून हरणे बंदर सुद्धा जवळ आहे, सुवर्णदुर्ग किल्ला आहे, फत्तेगड आहे आणि कनकदुर्ग आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।